हाय, आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक साबुदाणा खीर झटपट बनणारी. त्यासाठी मी इथे साबुदाणा 1 वाटी भिजत घातला होता आणि तो असा छान फुगलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: बदाम कट करून घेतली, खोबरकीस घेतला आणि वेलची पूड छान अशी बारीक करून घेतली. नंतर मी इथे 1 लिटर दूध घेतलं. छान अशा प्रकारे 5-10 मिनिटं छान उकळून घ्यायचं. असं जर तापवलेलं दूध घेतलं तर त्यामुळे खीर पण एकदम चविष्ट लागते. असं चांगलं 5-10 मिनिटं उकळून घ्यायचं. तर पहा इथे कसा कलर चेंज झालेला आहे. तर अशा प्रकारे झालं पाहिजे दूध. नंतर साबुदाणा मी अर्धाच घेते आणि तो मिक्सीने बारीक करून घ्यायचा. आणि इथे मी थोडा साबुदाणा ठेवून देते, कारण वरून ना आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तर पहा मिक्सीने काढलेला साबुदाणा असा काही दिसत आहे. पहा असा छान असे दाणे दाणे झालेला आहे. जे दूध तापलेलं होतं त्यामध्ये हे टाकून घ्यायचं. पुन्हा एकदा छान 5 मिनिटे मंद आचेवरती छान ढवळून घ्यायचं. अशा प्रकारे छान ढवळून घ्या. पहा छान मिक्स होत आहे आणि आपली खीर पण इथे घट्ट होते. पहा अशा प्रकारे छान इथे 5-1 मिनटं परतून झाल्यानंतर छान याला टेक्स्चर येऊन जाईल. नंतर इथे मी दुसरीकडे कढईमध्ये मी इथे साखर घेतली आणि तीही मी छान मंद आचेवरती छान मेल्ट करायला ठेवते. अशी मेल्ट करून जर आपण या खीरमध्ये साखर टाकली ना, एवढी टेस्ट भारी लागते ना. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून पहा नंतर इथे साखर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये तूप ॲड करून घेते आणि त्यामध्ये काही आपण हे कट केलेलं सामान होतं तेही छान यामध्ये टाकून द्यायचं आणि अशा प्रकारे छान परतून घ्यायचं. जो आपण साबुदाणा थोडा ठेवला होता तोही यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आणि पुन्हा हे छान परतल्यानंतर यामध्ये दुधामध्ये हे ॲड करून घ्यायचं. तुम्ही अशा प्रकारे खीर नक्की ट्राय करा. खायला तरी एवढी टेस्ट छान लागते ना. व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एका आणखी पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय.